बाबा हातमध्ये ना पूजा झाली, आता मंगळागौरीचे कार्यक्रम आहे, तर आम्हाला आतमध्ये जाण्यासाठी काही होऊ शकतं का? बघा ना म्हणजे. बाबा तुम्ही सुद्धा तिथेच होतात ना, सगळ्या बायांनी तुमच्या समोर मला बाहेर काढलं. बाबा तुम्ही काहीच बोललं नाही हो. बाबा असं नका करू. हे बघा भैरवीची पहिली मंगळागौर आहे, मला बघायची बाबा, करा ना काय तुम्ही प्लीज. हे बघा बायकांचा कार्यक्रम आहे की नाही, हा? सगळी तयारी सुद्धा त्यांनीच केली की नाही, हा? आता त्यांचा कार्यक्रम आहे म्हणजे निर्णय सुद्धा त्याच घेणार की नाही. आता त्यांना जर तुम्ही आतमध्ये नकोच आहे मग ते तुम्ही तरी काय हट्ट धरलाय उगाच. एक काम करा, एक 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 काम करा, तुम्ही घरी जा, हा AC ऑन करा, तंगडी टाकून असं बसा, फर्स्ट क्लास TV लावा, कार्यक्रम बघा, चित्रपट बघा, नाटक बघा, काही काय वाटेल ते बघा. काहीच नाही जमलं तर गप्पा मारत बसा, हा. चला आतमध्ये नाही जाणार तुम्ही, आतमध्ये नाही जाणार. आत कुणाला काय हवं नको तुम्ही जरा बघू दे. बाबा हळू मामा ते आम्ही- आम्ही यात- मंगळागौरी मंगळवारी, जेवण जेवते शुक्रवारी, रविवारी आहे सत्यनारायण, कारण महिना आहे श्रावण. माय बाई. पुरणपोळी भाजणीचे वडे, मसाले भात नि वालाचे बिरडे, पांढऱ्या भातावर गोडाचं वरण, कारण महिना आहे श्रावण. ठेवणीतले दागिने, जरीकाठी साड्या, उपास तापास साठा उत्तरी कहाण्या, व्रतवैकल्य आणि आवडीचे सण, कारण महिना आहे श्रावण. आज आहे श्रावणातली मंगळागौर आणि आज आपण इथे सगळेजण अशोक मामांची लाडकी सून भैरवी हिच्या पहिल्या मंगळागौरीसाठी जमलेलो आहोत. भैरवी ही आधुनिक काळातली स्त्री आहे. ती मातृत्वासोबत नेतृत्व सुद्धा करते, त्यामुळेच तिला घड्याळाच्या काट्याप्रमाणे कायम धावावं लागत आहे. आज घरात सण आहे, त्यामुळे खूप सारा उत्साह आणि लगबग आहे आणि भरपूर कामं सुद्धा आहे. कोंबडा आरवला आणि दिवसाची सुरुवात झाली आणि लगबग सुद्धा सुरू झाली. चला तर सादर करीत आहोत कोंबडा. ऐका मला, ऐका 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 मा, देवाने डोसकं दिलं ना आपल्याला, विचार करायला दिलाय. हा ते विचार करा, तो पॉइंट कसा मिळेल याचा जरा हे करा, मला सांगा. तू शांत राहशील तर मग मी डोकं चालवेन ना. मी काय शांत नाही, काय मी शांतच आहे. मला शांत राहू दे, मग मला ना कशी फास्ट आयडिया येते. असं आली 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 सुचली? हा आयडिया 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 सांगा मला सांगा. बाप्पा तुला गाऊन सांग बाप्पा, सरप्राईज आहे ना. तुमच्या सरप्राईजची तर मस्त आयडिया सुचलेली आहे. मी तुला करू नको, तू घाबरू नको. हा गेलो हा आलो बघ. गोंधळ घाल नका बरं, ऐका, गोंधळ घाल नका. मी काय म्हणतो, ओ शांत डोक्याने काम करा बाई. काय करू माझ्या नवऱ्याचं, कामाचं धामाचं, नवरा मा प्रेमाचं. केरसुणी चाले सर 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 सर, लक्ष्मी फिरे घर 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 घर. केरसुणी चाले सर 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 सर, लक्ष्मी फिरे घर 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 घर. जात बाई जात, कडुयात जात, माझ्याचे तुकडे खेचत
बाई किती पुढारली, बाहेर जाऊन खूप काम करू लागली तरी स्वयंपाकघराशी असलेलं तिचं नातं कधीच संपत नाही. प्रत्येक घरातली स्त्री ही अन्नपूर्णा असते. तिने केलेल्या प्रत्येक पदार्थात तिची माया व प्रेम दडलेलं असतं. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या आईच्या हातचे पदार्थ नेहमीच आवडतात. आता आपण पुढचे जे खेळ बघणार आहोत त्यात स्वयंपाकघरात वापरणाऱ्या वस्तू, पदार्थात वापरण्यात आलेले मसाले, भाज्या याची उल्लेख असलेली गाणी आणि त्यावर आधारित खेळ बघणार आहोत. चला तर स्वयंपाक करण्यासाठी भाज्या घेऊन येऊया. सादर करत आहोत आवळा वेचू का कवळा वेचू. फोन उचलाओ किसनराव सरकटे. एक काम सांगितलं तर धड करतच नाही हा माणूस. कुणी उचलून नाही राहिला हे ठेकाचं. काय रे देवा, कसं काय म्हणजे कायच करावं मला समजत. दारू पिऊन पडला तर नशीन बेवडं. हा हे सांगता येत नाही. आरलेशीन छप्पी. परत लाव. काय केलं ते समजून नाही राहिलं मला. उचलतच नाही. का रे देवा, का दिला तुम्हाला असा नवरा? हा जरा जरा वेळ घेतला असता, जरा साजरा नवरा दिला असता तर मग सुखाचा संसार तरी झाला असता ना. मला काही समजूनच नाही राहिलं बाहेर. कोण आहे रे? कोण आहे? ताई अहो असं काय करता? येड लागलं काय हो तुला? हा पागल झाली का तू? हे घुंगट घेऊन माझी टॅपटॅप टॅपटॅप खेळ आहे का? तुला खेळायचंय? जा त्या मंगळागौरीचे खेळ चालू आहे तिकडे जा. अशी हॉपकाडी दे ना तुझ्या माय. किती सासरे दिसून राहिले तुम्ही. मला सांगा आता 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 हे करेक्ट आहे एकदम. हा आता तिकडचा कॉइन चोरा आणि कुठे लपू शकतास. लुगडच आहे आपलं. एक नंबर. बाप्पा नाही नाही, मी साडी नेसलो एक नंबर, पण मला झाली ना आता एक नंबर. काय करू? जायचं साडी सोडायची. साडी नेसली म्हणजे बाई झाली की नाही थोड्या वेळासाठी. हा ना. बाई झाली म्हणजे काय करायला लागते बाईले? कंट्रोल. हा बाईचा जन्मच कंट्रोल असते. तर थोडा वेळ कंट्रोल ठेवा ना बाप्पा. जाणं घेऊन नाही ना, नाही. तू जास्त लाडत येऊ नको. नाही नाही, मला सांग मी कसं दिसत? सुंदर दिसत की नाही? साजरी दिसून आली. नाही दिसत जा बरं. कसं येडा दिलं मॅप मधरा. आवळा वेचू का कवळा वेचू, आवळा कवळ्याची भाजी वेचू. आवळा वेचू का कवळा वेचू, आवळा कवळ्याची भाजी वेचू. भेंडी तोडू की काकडी तोडू, भेंडी काकडीची भाजी तोडू. गवार तोडू की काकडी तोडू, गवार काकडीची भाजी तोडू. आवळा वेचू का कवळा वेचू, आवळा कवळ्याची भाजी वेचू. भेंडी तोडू की काकडी तोडू, भेंडी काकडीची भाजी तोडू. आवळा वेचू का कवळा वेचू, आवळा कवळ्याची भाजी वेचू. आवळा वेचू का कवळा वेचू, आवळा कवळ्याची भाजी वेचू. आवळा वेचू का कवळा वेचू, आवळा कवळ्याची भाजी वेचू. भेंडी तोडू की काकडी तोडू, भेंडी काकडीची भाजी तोडू. गवार तोडू की काकडी तोडू, गवार काकडीची भाजी तोडू. आवळा वेचू का कवळा वेचू, आवळा कवळ्याची भाजी वेचू. भेंडी तोडू की काकडी तोडू, भेंडी काकडीची भाजी तोडू. आवळा वेचू का कवळा वेचू, आवळा कवळ्याची
पटतच नाहीये. या बायका आपल्या नवऱ्यासाठीच करतात ना ही मंगळगौरीची पूजा. मग त्यात होणारे कार्यक्रम जर आपण बघितले तर काय प्रॉब्लेम आहे, काय बिघडलं त्यात?